सविस्तर घडामोडींना सुरुवात करूया। राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा गेल्या काही दिवसांपासून धडाडत होत्या। आज संध्याकाळी जाहीर प्रचार संपणार आहे। राज्यात 11 मतदारसंघांमध्ये संध्याकाळी 6 वाजता प्रचार संपणार आहे। तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद आणि लातूर या मतदारसंघांमध्ये मतदान होतं आहे। त्यापैकी सर्वाधिक लक्षवेधक लढत ही बारामती आणि रत्नागिरी सिंधुदुर्गात होतीये। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार बारामतीत तर नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्गात या लढतीकडे सगळ्या देशाचं लक्ष आहे। कोकणात राज ठाकरेंच्या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचं बघायला मिळतंय। मंगळवारी 7 मेला मतदान होतं आहे, त्यामुळे आज प्रचाराच्या तोफा थंडावतील। संध्याकाळी 6 पर्यंत प्रचार करता येईल आणि त्यानंतर मात्र छुप्या पद्धतीने प्रचार होईल। आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग विषयी बोलूया आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांच्याशी। विशाल, 2 दिवसांनी म्हणजे मंगळवारी मतदान होतंय रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी आणि इतरही काही मतदारसंघ आहेत। तिसऱ्या टप्प्याचं हे मतदान आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कसं वातावरण या प्रचारादरम्यान बघायला मिळालं? राज ठाकरेंची सभा हा कळस होता त्या प्रचाराचा असं म्हटलं जातंय, काय म्हणाल? आज सुवर्ण जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग रत्नागिरी हा मतदारसंघ आहे। या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। या ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर भाजपमध्ये तसंच महायुतीमध्ये एक आनंदोत्सव असा साजरा करण्यात आला असं पाहायला मिळालं। तर दुसरीकडे 2 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले विनायक राऊत हे देखील या मतदारसंघाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं। तर दोन्ही जर उमेदवारांच्या बाबतीत जर आपण चर्चा केली तर नारायण राणे यांचं हा जो बालेकिल्ला आहे सिंधुदुर्ग जिल्हा, तर तसंच रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील इच्छुक होते आणि सामंत बंधूंचं प्राबल्य हे त्यांच्या मतदारसंघामध्ये कुठेतरी पाहायला मिळते। मात्र काही दिवसांपूर्वी किरण सामंत हे नाराज असल्याचं पाहायला चित्र मिळत होतं। मात्र 2 दिवसापूर्वी अमित शहा यांची रत्नागिरीमध्ये सभा झाली आणि त्यांनी अशा पद्धतीचं किरण सामंत यांना काही समज दिली अशा पद्धतीचं वक्तव्य देखील ऐकायला मिळतंय। मात्र एकूणच किरण सामंत आता पुन्हा प्रचारामध्ये नारायण राणे यांच्या प्रचारामध्ये आघाडीवर आहेत असं पाहायला मिळतंय। तर आघाडीचे उमेदवार या ठिकाणी विनायक राऊत हे देखील खळा बैठका घेत आहेत। 150 पेक्षा जास्त खळा बैठका त्यांच्या झालेल्या आहेत आणि अवघे 2 दिवस शिल्लक राहिले आहेत या प्रचाराला आणि आता काही वेळ संपण्यापूर्वी मात्र प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती पाहायला मिळते। तर 2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे तर काल आदित्य ठाकरे यांची सभा विनायक राऊत यांच्यासाठी झाली। तर राज ठाकरे म्हणजे अगदी ठाकरे शैलीत या कोकणातील मतदारांना संबोधित करत होते। यावेळी त्यांनी नारायण राणे यांचं अगदी कौतुक केलं। कशा पद्धतीत नारायण राणे निवडून यावेत, कशासाठी नारायण राणे जे आहेत ते कोकणात असावेत अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो या ठिकाणी राज ठाकरे यांच्या तोंडातून ऐकायला मिळाला। त्याचप्रमाणे कोकणाचा विकास जर करायचा असेल तर नारायण राणेच हवे असा देखील सुतोवाच या ठिकाणी राज ठाकरे यांनी केलेलं पाहायला मिळालं। मात्र दुसरीकडे विनायक राऊत आता काही वेळातच एक पत्रकार परिषद घेत आहेत आणि या पत्रकार परिषदेत ते काय टीका करतात किंवा काय उत्तरं देतात कालच्या जी सभा झाली त्याबद्दल हे देखील पाहणं आज औत्सुक्याचं ठरणार आहे। सुवर्ण, विशाल, आभार, आपण सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल।